नमस्कार, अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। आज मी तुम्हाला सहावारी साडीपासून तयार गोल साडी आपल्या मोठ्या महिलांसाठी मी दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने। या ठिकाणी बघा मी परकर घेतलेला आहे, त्याच्या वरचा जो नेफा असतो तो मी कट केला म्हणजे उसवून घेतलेला आहे। पूर्ण वरचा कमरेचा घेर आहे तो मी उसवला। आता या ठिकाणी बघा याची उंची बघायची, तर आपल्या साडीची उंची 39 आहे, तर 2 इंच कमी, तर या ठिकाणी 37। शिलाई मार्जिन अर्धा ते 1 इंच, कमर घेर 36 आहे आणि आपल्याला 36 आणि प्लस आपल्याला 4 ते 5 इंच जास्त पाहिजे। आता ही साडी सहावारी साडी आहे, काठपदर। बऱ्याच महिलांना असं होतं की पदर घेताना साईडला व्यवस्थित प्लेट्स येत नाहीयेत, व्यवस्थित आपल्या निऱ्या येत नाहीयेत, पिनअप नाही जमत, तर ही डायरेक्ट आपण गोल साडी तयार करतो। तर या ठिकाणी बघा पदर किती घ्यायचा, तर या ठिकाणी आपण पदर 2.25 मीटर प्लस 10 इंच घेणार आहे। तर या ठिकाणी बघा 1 मीटर झाले, आणखीन 1 मीटर घेतले आणि या ठिकाणी पाव मीटर, म्हणजे आपण या ठिकाणी पाव मीटर घेतले आणि आपण थोडेसे 10 इंच जास्त घेणार। आता या ठिकाणी बघा 2.25 मीटर घेऊन परत आपण 10 इंच जास्त घेतले आणि या ठिकाणी मार्किंग केली। आता ही तिरकस आपण परत या ठिकाणी 8 ते 10 इंच जास्त घ्यायचे, किंवा तुम्ही साडी किती कमी जास्त आहे नाही तर 8 इंच घेतले तरी चालतात। तर हे का, जे साईडला आपल्या निऱ्याच्या खाली ज्या प्लेट्स पडतात पदराच्या, त्या पडण्यासाठी आपण या ठिकाणी मार्किंग केलेली आहे। आता आपल्याला साडीची उंची घ्यायची, तर आता ही तुमची जी उंची आहे त्यानुसार या ठिकाणी उंची घ्यायची। मी या ठिकाणी बघा 39 आहे, 2 इंच सोडून आपण 37 या ठिकाणी घ्यायची। 37 ते 38 इंच घेतली। वरच्या साईडला किती आहे, तर 8 इंच येते साडी, तर मी अशी मार्किंग करून शेवटपर्यंत अशी मार्किंग करून घेणार। तर या ठिकाणी बघा अशी मार्किंग करत शेवटपर्यंत जायचं। आता याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिनची मार्किंग केलेली नाहीये, फक्त आपण आता या ठिकाणी उंची मधून आपण 2 इंच नेफ्याचे कट केलेले आहे। तुम्ही म्हणसाल मग आपण शिलाई मार्जिन का नाही घेतली, तर मी या ठिकाणी घेणार आहे, कारण की आपण ही जी लाईन मारली तर आपण कधी कधी खालीवर सुद्धा होत असते। आता मी परत एकदा चेक करते, उंची आपली या ठिकाणी उंची घेतली तर ही आपली बरोबर झाली। आता आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची। मग या ठिकाणी तुम्ही दुमडसाठी किती कपडा घेता म्हणजे शिलाई मार्जिन साठी, तर 1 इंच किंवा अर्धा इंच घेत असाल, तर या ठिकाणी अर्धा इंचच्या हिशोबाने मी 1 इंच वरती मार्किंग केली। आता बघा ह्या मार्किंग नुसार मी लास्ट पर्यंत अशी कट करून घेणार। मी परत का चेक करून घेते, कधी कधी साडी खालीवर होत असते मार्किंग करताना, मग ती आपण चेक केली तर मग व्यवस्थित आपल्याला जी आपण शिवताना खालीवर निऱ्या होणार नाहीयेत किंवा कुठलाही भाग किंवा घेर आपला खालीवर दिसणार नाही। त्यासाठी आपल्याला व्यवस्थित चेक करणं फार गरजेचं आहे। आता तुम्हाला थोडीशी पट्टी खालीवर मार्किंग दिसेल, पण मी वरच्या मार्किंग नुसार बरोबर कट केली। आता या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी बघा ही जी मार्किंग केलेली आहे, तर या ठिकाणावरून मी तिरकस घेणार आहे। तर आता ही तिरकस का कटिंग केली, जेवढा आपण पदर घेतलेला आहे एक्स्ट्राचे 10 इंच घेतलेले, त्याला सोडून ही आपण 8 इंच जास्त घेतले। आपली सहावारी साडी आहे, तर त्या साडीमध्येच आपल्याला आपली गोल साडी तयार करायची। आता हा आपला एक्स्ट्राचा कपडा नेफासाठी ते
आपल्याला उपयोगाला पडेल. तर या ठिकाणी बघा, आता आपल्याला परकर घ्यायचा, जो आपण आतमध्ये घेणार परकर किंवा पेटीकोट, तुम्ही जे काय म्हणाल ते. आता या ठिकाणी बघा, पूर्ण कमर घेर 36, तर त्याच्या आता निम्मे 18. तर आता मध्यावरती परत आपल्याला मध्यावरती मार्किंग करायची. परत आपल्या उजव्या साईडला परत त्याचे 2 भाग करायचे, म्हणजे तिथं मध्यावरती मार्किंग करायची. तर साडी आपण जेव्हा तयार करतो तर ती साडी व्यवस्थित बसली पाहिजे, चापून चोपून, म्हणून या ठिकाणी आपल्याला काळजी घ्यायची. आता या ठिकाणी बघा, इथून आपल्याला ही जी मार्किंग केलेली आहे उजव्या साईडला येणार आहे, मी जशी बसले त्या साईडने आपला बरोबर उजवा भाग येतो. तर इथून आपण शिलाई करणार आणि पूर्ण राऊंड आपण घेणार. आता ती वरच्या साईडला आपण टीप मारून घेणार आहे, मी तुम्हाला दाखवते. तर ही अशी टीप मारून घ्यायची. आता ही टीप इथपर्यंत न मारता तो कपडा आपला पूर्ण मध्यावरती जो येणार तिथपर्यंत आपण हा टीप मारलेली आहे. तर तिथपर्यंत आपण जोडून घेतलं, बरोबर आहे. तर आता या ठिकाणी बघा, आता आपल्याला याच्या निऱ्या घ्यायच्या असतात. परत याच्या मध्यावरती जो आपण पहिली मार्किंग केली होती, तर या ठिकाणी आपण निऱ्या लावणार आहे, बरोबर. तर आता आपला निऱ्याचा भाग सोडून तर आपला हा पदर बघा, एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि जे कोणी नवीन आहेत, लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंट करून मला नक्की सांगा. आता या ठिकाणी आता हे जे आपण तिरकस पदराला कट केलेलं आहे, तर आधी आपल्याला तो जोडून घ्यायचा आहे भाग, आणि त्याच्यानंतर आपल्याला निऱ्या करायच्यात. आता इथून हा आपला निऱ्याचा भाग आहे. तर या ठिकाणी बघा, मी हे जोडून घेतलं, पूर्ण राऊंड मध्ये जोडून घेतला हा मध्य. आता मध्यावरती ही जी तिरकस, ज्या महिलांना बघा साईडला काठपदर साडी असते, व्यवस्थित प्लेट दिसत नाहीयेत आपल्या डाव्या हाताला, तर या ठिकाणी बघा व्यवस्थित आपल्याला तिरकस मध्ये असं काट घ्यायचे. आणि जे आपण कट केलेलं आहे, तर या ठिकाणी पण आपली शिलाई मार्जिन सोडून आपल्याला हे काठ जोडायचे आहेत. तर वरच्या साईडला मी अर्धा ते पाऊण इंच सोडले आणि अशी इथं पिन लावून घेतली. त्यानंतर या ठिकाणी बघा, आता आपल्याला एकसारख्या प्लेट्स करायच्या. मग आता या ठिकाणी तुमच्या छोट्या छोट्या घेतल्या तर 3, 4, 5 तुम्ही आता कपडा किती घेतला म्हणजे असं तिरकस मध्ये, तर साडीचा अंदाजानुसार आपल्याला त्या आपण तिरकस मध्ये घेऊ शकतो. तर या ठिकाणी बघा, मी तिरकस कशा प्लेट्स घेते. मग तुमच्या इथं तुम्ही 3 घ्या, 4 घ्या. तर आणि ह्या प्लेट्स एकाच ठिकाणी घ्यायच्या. तर या ठिकाणी बघा, ह्या 3 व्यवस्थित आपल्याला एकावर एक घ्यायच्या आहेत. ही एकावर एक 3 झाल्या. मग इथे एक आपल्याला परत एक पिन लावून घ्यायची. आणि ही तिरकस मध्ये जी आपण प्लेट्स घेतलेल्या आहेत तशीच आपल्याला शिलाई करायची तिथपर्यंत. इथपर्यंत आलं लक्षात. आता बघा, ह्या ज्या निऱ्या करायच्या आहेत, तर त्याच्या पहिले आपल्याला ह्या ठिकाणी एक आणखीन प्लेट्स मोठी घ्यायची, पण ती असते वरच्या टोकापर्यंत. इथे एक पिन लावून घ्यायची. आता आपल्याला या ठिकाणी बघा 8 इंचावरती मार्किंग करायची. या ठिकाणी 10 इंच घेतले पाहिजे, पण साडी थोडी कमी पडते,
म्हणून मी या ठिकाणी पदर जास्त घेतलेला आहे. यामुळे या ठिकाणी मी 8 इंचाची प्लेट्स घेते, म्हणजे आपली निरी. आता परत आपल्याला 8 इंचावरती मार्किंग करायची आणि अशी निरी तयार करून घ्यायची. पूर्ण आता आपल्याला ह्या निऱ्या तयार करून घ्यायच्या. मग तुमच्या 5 येतील, 6 येतील, 7 पण तुमच्या निऱ्या येतील या ठिकाणी. जशी तुमची साडी असेल त्यानुसार. काही साड्या कमी जास्त असतात, त्यामुळे आपल्याला निरीचा पण अंदाज आपण 10 इंचाची घ्यायची का 8 इंचाची घ्यायची. पण सर्वात शेवटी जी निरी असते ना, तर ती सगळ्यात मोठी असणार आहे. जर ही 8 इंचाच्या घेतल्या असतील तर आता ही आपल्याला 10 ते 12 इंचाची वरची निरी घ्यायची. मग तुम्ही म्हणसाल तीच का मोठी घ्यायची? ज्या वेळेस आपण साडी नेसलेला असतो तर ती जी वरची निरी असते तर त्या निरीमुळे आपल्याला चालता येत नाही. तर त्यामुळे आपल्याला ती वरची जी निरी असते तर ती मोठी ठेवायची. मोठी ठेवल्यामुळे आपली साडी पण व्यवस्थित बसते, घोळदार दिसते. कुठे कुठे आपली साडी खेचल्यासारखी होते बघा, तर ती होत नाही. आता या ठिकाणी आपल्या निऱ्या पूर्ण तयार झाल्या बरोबर. आता या ठिकाणी पण मी एक पिन लावून घेते आणि कशी शिवणार आहे ते पण सांगते. साडी सिल्कची असली का थोडं हातातून निऱ्या निसटल्या जातात, पण ह्या शिवताना इथं जे तुम्हाला फुगा येतो तो फुगा येणार नाही. तर या ठिकाणी अशी आपल्याला एक पिन लावून घ्यायची. निऱ्या जेवढ्या आहेत तर तिथे कमी जास्तीला आपल्याला 2-3 पिना लावून घ्यायच्या. म्हणजे शिवताना बघा, एक आधी मी निऱ्यांना लावली आणि एक दुसरी साईड जी खालपासून आपला परकर किंवा पेटीकोट आहे तिथून घेतली. आता या ठिकाणी बघा व्ही आकारामध्ये आपल्याला शिलाई द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला वरचा भाग शिवायचा आहे. त्यामुळे या ठिकाणी लगेच आपल्याला जोडणार नाही. तर आपण ही जी पदराचा भाग केलेला आहे तर त्या ठिकाणी बघा मी कसा शिवलाय, जसं तुम्हाला सांगितलंय त्याप्रमाणे मी या ठिकाणी शिवलेला आहे. आधी मी पदराचा खालचा व्ही आकारामध्ये शिवला, वरचा शिवला. या ठिकाणी ही अशी व्ही आकारामध्ये आधी एक अशी लाईन मारली, त्यानंतर अशी सरळ वरती घेतली व्ही आकारामध्ये आणि वरची लाईन निऱ्याची टीप मारली. आता आपल्याला नेफा घ्यायचा आहे. तर हा नेफा बघा काठाचा घ्यायचा असतो. तर मी या ठिकाणी बघा 4 ते 5 इंचाचा आपण हा नेफा घ्यायचा आणि पूर्ण जेवढा आपला पेटीकोट आहे वरचा कमरेचा घेर तेवढा जास्त घ्यायचा. आता हे कमर घेरापेक्षा आपला जो पेटीकोट आहे कमर घेर 36 आहे, प्लस त्याच्या निम्मे करून त्याच्यात आपल्याला 4 इंच जास्त घ्यायचे. म्हणजे आपला पूर्ण कमर घेर हा 22 इंचाचा होणार. पण आपण कसं कमर घेर कमी असतो, स्लीट घेर जास्त थोडासा असतो, मग आपला हा थोडासा भाग आपण वाढवलेला असतो तो बरोबर बसतो. आलं लक्षात? आता या ठिकाणी बघा मी वरती नेफा लावून घेतला. तर पूर्ण नेफा आपला बघा अशा पद्धतीने झालेला आहे. ही आपली साडी. पूर्ण आता आपण उंची बघू. आपल्याला जेवढी उंची पाहिजे तेवढी या ठिकाणी आलेली आहे 39. अशा पद्धतीने आपण साडी तयार केली, गोल साडी. आता याच्यामध्ये आपल्याला आता नाडी टाकायची. तर याच्यामध्ये साड्या बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. बेल्टची आहे, इलास्टिक लावून सुद्धा आपण ही साडी तयार करू शकतो किंवा असं बंद. काही ना इलास्टिक कचलं जातं म्हणून बंदच लावायला सांगतात. तर या ठिकाणी बघा
आता आपल्याला जेवढं 36 आहे तर जो घोळ आता जे एक्स्ट्राचा जो आहे तर हा पूर्ण मागच्या साईडला घ्यायचा, म्हणजे मागच्या साईडला आपली साडी व्यवस्थित बसते. आता ही आपली साडी कशी झाली बघा, मी पूर्ण घालून दाखवली तुम्हाला. या ठिकाणी बघा ही क्रॉस आपली काट आहे, तर साईडच्या जे आपण आपल्याला निऱ्याच्या बाजूच्या ज्या प्लेट्स पाहिजे त्या सुद्धा आपल्या व्यवस्थित आलेल्या आहेत. तर पूर्ण गोल राऊंड मध्ये बघा साडी कशी दिसते व्यवस्थित. आपली ज्यांना साडी नेसायला जमत नाही त्यांच्यासाठी खास, तर पाहू शकतात पूर्ण साडी आपण जसं नॉर्मल नेसतो त्याचप्रमाणे. याच्यात असं वाटत सुद्धा नाही की ही साडी तयार केलेली आहे गोल साडी. तर या पद्धतीने बघा साडी शिवून बघा, आणि आजचा व्हिडिओ कसा झाला ते मला नक्की कळवा.